मी डॉक्टर प्रशांत दोरकर, एंडोस्कोपिक सर्जन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज. आपल्या या हॉस्पिटलमध्ये एक 5 वर्षाची लहान मुलगी काल दिनांक 2/7/2026 रोजी 1 रुपयाचे नाणी गिळलेली होती. आज दिनांक 3/7/2026 रोजी तिच्या पालकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथे ओपीडीमध्ये सदर पेशंट घेऊन आलेले असता एक्सरे पाहिल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिच्यावर लगेच एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया करून सदर कॉइन नाणी काढण्याची प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या पेशंटचे, या रुग्णाची काही वर्षापूर्वी ओपन हार्ट सर्जरी झालेली होती. त्यामुळे अशा पेशंटमध्ये अशी प्रकारची शस्त्रक्रिया करणे किंवा भूल देणे हे खूप चॅलेंजिंग असते. त्यामुळे भूल तज्ञांशी आम्ही सगळी चर्चा करून, आमच्या वरिष्ठांची, सर्व एचओडी, आमचे एचओडी यांच्याशी चर्चा करून सर्व धोके पत्करून आम्ही ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आम्ही यशस्वीही झालेलो आहे. कॉइन खूप अडकून बसला असल्यामुळे सदर पेशंटला श्वासोच्छवासाचा व गिळण्याचाही त्रास होत होता. या प्रक्रियेमध्ये डॉक्टर, अॅनेस्थेटिक डॉक्टर कात्यानी गुरव, डॉक्टर सुनीता शेंडे यांचंही मोलाचे योगदान लाभलेले आहे. सदर पेशंटला भूल देणे खूप अवघड असल्यामुळे दोन्ही डॉक्टरांनी खूप मोलाचे सहकार्य दिले. तसेच सर्जरी विभागाचे डॉक्टर, एचओडी डॉक्टर उगाने सर, डॉक्टर हुंबाळकर मॅडम आणि आमचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव सर, मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश शिंदे यांचेही सहकार्य लाभले. तरी अशा प्रकारची जर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये जरी एखादा पेशंट असेल तर त्यांनी जरूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे येऊन उपचार घ्यावेत असे मी सर्वांना आवाहन करतो. मी शीतल मनोळकर, राहणार सावळी, तालुका मिरज. माझी मुलगी प्रणाली, वय वर्ष 5. हिने काल 2/7/2026 दुपारी 4 वाजता 1 रुपयाचं नाणं खेळताना गिळलं होतं. त्यामुळे तिला गिळायला व श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे मी दिनांक 3/7/2026 रोजी मी माझ्या मुलीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे घेऊन आलो. तेथील डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मुलीच्या हृदयाची शस्त्रक्रिया पूर्वी झाली होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करतेवेळी खूप काळजी घेऊन येथील डॉक्टरांनी माझ्या मुलीची अन्ननलिकेमधील नाणे यशस्वीरित्या काढले. त्यामुळे सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ यांचे मी आभार मानतो.